बुल्ढाना टीम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुल्ढाना टीम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कंगनवाल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कंगनवाल साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचं गेल्या 6.5 वर्षापासून साखळी उपोषण सुरू आहे। हे देशातील सर्वात मोठं जे उपोषण आहे ते सुरू आहे ते बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी अद्यापर्यंत मान्य झालेली नाही। आंदोलनकारी जे आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। EPS 95 संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत कमांडर अशोक राऊत सर आपल्यासोबत आहेत। काय नेमक्या मागण्या त्यांच्या ते जाणून घेऊया। सर, काय नेमक्या मागण्या आहेत? बऱ्याच वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहे, अद्यापही या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत, काय सरकारकडे मागण्या आहे? आमच्या 4 मागण्या आहेत राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने। जे औद्योगिक क्षेत्रातले कर्मचारी भारतातले रिटायर्ड आहेत त्यांची संख्या जवळपास 80 लाखाच्या वर आहे। तर त्यांना 7,500 आणि महागाई भत्ता ही आमची पहिली मागणी मिळावा। त्यांना मेडिकल सुविधा पती पत्नीला 58 वर्षाच्या वयापासून मिळाव्या आणि जे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय हायर पेन्शनच्या बाबतीत आहे तो तंतोतंत बिना भेदभावाचा लागू करावा आणि जे लोक या स्कीममध्ये वगळले गेले त्यांना 5,000 रुपये कमीत कमी पेन्शन मिळावी। ह्या मागण्या घेऊन आम्ही पूर्ण देशभरात हा लढा उभा केलेला आहे। आज ही संघटना देशातल्या सर्व राज्यात आणि सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यरत आहे। जवळपास 550 जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आहे आणि आता आज उद्या आणि परवा 24, 25 आणि 26ला या 550 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे जातील। त्याचप्रमाणे जे EPFOचे ऑफिसेस आहेत तिथे सुद्धा मोठे मोर्चे नेण्यात येतील। सर, मला एक सांगा की आपण मागच्या वेळेस दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती, त्यावेळेस देखील तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु अद्यापही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही, काय आता सांगा? मला असं वाटतं की जे काही एकंदरीत चित्र दिसत आहे, सर्वप्रथम मी कमांडर साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की साहेबांनी आज भारतामध्ये 750 जिल्हे आहे, त्यापैकी 550 जिल्ह्यामध्ये आपला नेटवर्क आहे। 20 राज्यामध्ये कमांडर साहेबांनी स्वतः दौरा केला, मी सुद्धा साहेबांच्या सोबत होतो। 27 राज्यामध्ये आपला नेटवर्क आज कायम आहे। अंदमान निकोबार द्वीपसमूह असो की काश्मीर असो, जम्मू काश्मीर असो, सर्व ठिकाणी आपला नेटवर्क आहे। आणि हे सर्व गोष्टी पाहून मला असं वाटतं की मी काही राजकीय व्यक्ती नाही, राजकीय लोकांना सुद्धा लोकांच्या व्होट बँकची आवश्यकता पडत असते आणि एक करुणाचा भाव म्हणून माननीय प्रधानमंत्री दोनदा कमांडर साहेबांशी चर्चा केली। मी सुद्धा साहेबांच्या सहयोगी म्हणून समोर होतो आणि त्यांनी मला आश्वासित केलं होतं, हे खरं आहे। मात्र कसं आहे, सिस्टम थोडी क्रूड असते, व्यवस्था क्रूड असते। याच्यामध्ये ब्युरोक्रेटिक सिस्टम आहे, 2-3 डिपार्टमेंट संबंधित काम आहे, जी आज चिन्ह दिसत आहे की माननीय प्रधानमंत्री पॉझिटिव्ह आहे, श्रम मंत्री सुद्धा पॉझिटिव्ह आहे, वित्तमंत्री सुद्धा पॉझिटिव्ह आहे। आता आम्हाला असा प्रश्न पडतो की सरकारची इच्छाशक्तीची कमी आहे की EPFOची ज्या ठिकाणी ज्यांच्याकडे आमच्या फंड जमा आहे त्यांची उदासीनता आहे, हे शोधणे आपण मीडियाच्या लोकांचे काम आहे। त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो की हे जे प्रश्न आहे हे या लोकांना विचारण्यात यावे। आम्ही वृद्ध लोक आहे, आमची काही फिरकी घेऊ नका। मात्र मीडियाच्या सर्वांना माझी विनंती आहे कमांडर साहेबांच्या वतीने की मला सहयोग करा। आम्ही वृद्ध लोक आहे, वृद्ध लोकांना सहयोग केला हे सर्व तुम्हाला सर्व पूर्ण भारताचे लोक आशीर्वाद देतील। आज बुलढाण्यामध्ये इतका मोठा कार्यक्रम सुरू आहे पण मीडियाने कुठे प्रचारित केला नाही। बुलढाण्याच्या लोकांना सुद्धा माहिती नाही कमांडर साहेब कोण आहे। आज आपला संघटन विश्वमध्ये सर्वात मोठं संघटन आहे, वृद्ध लोकांचे इतका मोठा संघटन कोणत्याही संघटनेजवळ नाही। 78,65,000 आहे, 7.5 कोटी वर्किंग एम्प्लॉईज आहे। याच्यामुळे चिन्ह दिसत आहे की लवकरात लवकर आपल्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटते। आता 11 आणि 12 तारीखला CBTची मीटिंग आहे, त्या CBTची मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात यावे आणि आमच्या सर्व 4 मागण्या मंजूर करण्यात यावे। एक मागणी आपल्या माननीय जाधव साहेबांची सुद्धा संबंधित आहे, माननीय मंत्री महोदय सुद्धा त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की मी मेडिकलची मागणी तुमची पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आपल्या चॅनलच्या माध्यमातून
मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आमचे जे सर्व EPS 95 पेन्शनर्स आहे त्यांना भारत आयुष्यमान योजनामध्ये ऍड करून त्यांची ती मागणी त्यांनी मंजूर करावी. धन्यवाद. निश्चितच. तर हे जे आंदोलन आहे गेल्या 6.5 वर्षापासून सुरू आहे, या आंदोलनाची कुठंतरी आता दखल घेतली जाणार आहे आणि त्याचा एक बैठक जी आहे ती आता बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये हा प्रश्न निकाली लागेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.